हिवाळ्यामधील सर्वांना आवडणारी आणि घरोघरी हमखास केली जाणारी रेसिपी ते म्हणजे मेथीचे लाडू. आणि तेच आज आपण बनवणार आहोत. बघा किती छान झालेत ना. याची चवसुद्धा तुम्हाला अतिशय आवडणार आहे, कारण ही एक आमची पारंपरिक पद्धत आहे. वर्षानुवर्ष या रेसिपीनुसार आम्ही लाडू बनवतो आहे. त्याचबरोबर हे लाडू डायबिटीज पेशंटसुद्धा खाऊ शकतील, या पद्धतीने आपण बनवणार आहोत. साखर किंवा शुगर फ्री किंवा गूळ हे न घालता नैसर्गिक साखरेचा वापर कसा करायचा ते आपण या पद्धतीत बघणार आहोत. सर्वात आधी आपण घेतो आहे खपली गहूपासून बनवलेला हा दलिया आहे. दलिया बनवणं तुम्हाला शक्य नसेल, मी घरघंटीवर घरीच बनवलेला आहे हा दलिया, तर तुम्ही डायरेक्ट खपली गहू भाजून मग त्याचं पीठ करून आणलं तरीसुद्धा चालणार आहे. डायबिटीज पेशंटला साधे गहू वर्ज्य असतात, कारण त्यामध्ये ग्लुटेनचं प्रमाण जास्त असतं. खपली गव्हाचा वापर करावा. खपली गहू मिळत नसेल तर तुम्ही याऐवजी राजमा किंवा सरळ डेसिकेटेड कोकोनट वापरलं लाडू बांधण्यासाठी तरीसुद्धा चालणार आहे. नंतर हे आपण छान मंद आचेवर भाजून घेतलेलं आहे. आणि आता यामध्ये मी 75 ग्रॅम मेथी घालणार आहे. तुमच्या आवडीनुसार कडूपणा कमी जास्त जसा हवा असेल तस त्यानुसार तुम्ही मेथीदाणे कमी जास्त करू शकता. आणि आता हे मी लाडवासाठी छान सरसरीत जाडसर दळून आणणार आहे. चला वळतोय पुढच्या रेसिपीकडे. साहित्य किती घ्यायचं याची संपूर्ण माहिती आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिली आहे. परंतु काही गोष्टी आपल्याला ह्या जाणून घ्यायच्या आहेत. तर हे आहे जायफळ. हा जरासा यापैकी अर्ध फक्त जायफळ मी यामध्ये वापरणार आहे लाडवात. किसलेलं खोबरं, त्याचबरोबर पिस्ते, तर बदाम वगैरे हे सर्व घेतलेलं आहे. तर ड्रायफ्रूट हे कमी जास्त तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता. मात्र काही गोष्टी या परफेक्ट प्रमाणात टाकणं गरजेचं आहे, जसं आळशी, डिंक किंवा सगळ्यात महत्त्वाची वस्तू या लाडवामधली ती म्हणजे गोडंबी. गोडंबीला मार्किंग नट्ससुद्धा म्हणतात इंग्लिशमध्ये, किंवा भिलावे जे असतात त्याचं हे बीज आहे. तर हे डायबिटीज पेशंटसाठी एक औषध म्हणून वर्क करतं, औषध म्हणून काम करतं. तर हे तुम्ही नक्की लाडवामध्ये घाला. 100 ग्रॅम हे आपण घातलेलं आहे, एवढंच घालायचं आहे, यापेक्षा जास्त घालू नये. दुसरं म्हणजे याच्यामुळे टेस्टसुद्धा खूप छान लागते लाडवाची. डायबिटीज पेशंटशिवाय इतरही लोक हे खाऊ शकतात, सर्वांसाठी हेल्दी आहे. सो नक्की याचा वापर करायचा आहे. इतर गोष्टी काजू बदाम कमी जास्त असले, एखादी वस्तू नसली तरीसुद्धा चालणार आहे. आता सर्वप्रथम आपण सर्व जे ड्रायफ्रूट आहेत ते अतिशय मंद आचेवर व्यवस्थित भाजून घेणार आहोत, जेणेकरून लाडू जास्त दिवस राहिले तरीसुद्धा चव खराब होत नाही किंवा त्यामध्ये खवटपणा येत नाही. सर्व वस्तू ह्या अतिशय मंद आचेवर भाजून घ्यायच्या आहेत, तरच त्या व्यवस्थित भाजल्या जातात. मध्ये मध्ये कढाई कपड्याने क्लीन करून घ्यायची आहे, म्हणजे कढाईमध्ये काही उरलेलं असेल, जळालेलं असेल तर त्यामुळे लाडवाची चव जी आहे ती आपल्या खराब होत नाही. खोबरं हे अतिशय लवकर भाजलं जातं, सो काळजीपूर्वक पटकन सारखं हलवत भाजून घ्यायचं आहे, व्यवस्थित छान त्याला लालसर रंग येईपर्यंत, याप्रमाणे. त्याचबरोबर जायफळ किंवा मनुका घेतलेल्या आहेत, अशा वस्तू भाजण्याची आवश्यकता नाही आहे. पिस्तेसुद्धा आपण भाजून घेतलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आळशी किंवा हलीम जेव्हा आपण भाजतो तेव्हा त्यामध्ये तेल किंवा तूप अजिबात घालू नये, त्यामुळे ते खूप उडतं आणि भाजणं मुश्किल होतं. आळशी आणि खसखस ह्या दोन्ही वस्तू पटकन जळतात, त्यामुळे काळजीपूर्वक अगदी अर्ध्या मिनटात हे भाजून होतं. मंद आचेवरच भाजून घ्यायच्या आहेत दोन्ही वस्तू. कढईमध्ये आता मी 200 ग्राम साजूक तूप घेतलं आहे, तुम्ही तेलसुद्धा घेऊ शकता. डिंक तळण्यासाठी हे घेतलं आहे. डिंकसुद्धा मंद आचेवर तळायचा, तरच तो आतपर्यंत व्यवस्थित तळला जातो. सो संपूर्ण डिंक आपण आता तळून गार होऊ देणार आहोत. त्यानंतर पुन्हा मी त्याच कढईमध्ये पुन्हा साधारण 150 ते 200 ग्राम तूप घेतलेलं आहे. यामध्ये आपण आपलं लाडवाचं पीठ भाजून घेणार आहोत. जर तूप तुम्हाला आवडत नसेल किंवा वापरायचं नसेल तर तुम्ही याऐवजी तिळाचं तेल वापरू शकता. असेही खूप थंडी असेल तर मेथीच्या लाडवासाठी तिळाचं तेल वापरलेलं उत्तम असतं. आता आपण फक्त मनुका आणि त्याचबरोबर आळशी आणि खसखस हे दळणार नाही आहोत, सध्या तरी बाजूला ठेवणार आहोत. आळशी अजिबात दळून लाडवामध्ये घालायची नाही आहे.
कारण त्यामुळे लाडू कडू होऊ शकतात. म्हणून मी आता हे साईडला ठेवते. आता इतर सर्वच वस्तू आपण जाडसर मिक्सरमधून दळून घेणार आहोत. तुम्हाला जाडसर नसतील आवडत तर बारीकसुद्धा दळून घेऊ शकता. त्याचबरोबर मी यामध्ये 250 ग्रॅम जी आपली सुकी खारीक असते तिचे आतमधले सीड्स काढून, बिया काढून जाडसर ते मस्तपैकी मिक्सरला पूड करून घेतली, तीसुद्धा ॲड केलेली आहे. त्याचबरोबर अळशी आणि खसखससुद्धा यामध्ये घालायची आहे, जी आपण दळली नव्हती. आणि सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे सर्व साहित्य काम करत असताना मी पीठसुद्धा भाजत होते, ते सतत अधूनमधून हलवायचं आहे. त्याचबरोबर डिंकसुद्धा मी दळून यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे. आता मेन जी गोष्ट आहे, ड्रायफ्रूटमध्ये आता मी आपलं भाजलेलं लाडवाचं पीठ घालते. त्याचबरोबर त्यामध्ये 1 टेबलस्पून भाजलेला ओवा हाताने थोडंसं हे करून स्मॅश करून त्यामध्ये ॲड करते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जायफळ अगदी जरासं चिमूटभर घालायचं आहे किसून यामध्ये. आत्ता आपण लाडवामध्ये गोडवा आणणाऱ्या नैसर्गिक सर्व वस्तूंना मिक्सरमधून दळून घेणार आहोत. तर यामध्ये मी 6-7 जर्दाळू, थोड्याशा मनुका आणि बरोबर अर्धा किलो एवढं जे प्रमाण आहे लाडवाचं, त्याच्यासाठी तुम्हाला अर्धा किलो खजूर जे आहे लागणार आहेत. मी शक्यतो काळेच खजूर वापरते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लाल खजूरसुद्धा वापरू शकतात. आणि याची व्यवस्थित छान हा दळला जावा म्हणून मी थोडंसं लाडवाचं मिक्सचर यामध्ये घालून हे व्यवस्थित दळून घेते. तर तुम्ही ही जी पेस्ट आहे ती तुपावर भाजूनसुद्धा मग नंतर लाडवात मिक्स करू शकता. मात्र तशी त्याची काही आवश्यकता नाही आहे. सो मी डायरेक्ट यामध्ये घालते. सो खजूर, मनुक किंवा इतर जे पदार्थ आपण गोडव्यासाठी घातलेले हे सर्वच फायबरयुक्त असतात. खास करून खजुरामध्ये पेक्टिन नावाचं फायबर असतं, ज्यामुळे रक्तात साखर अचानक खूप वेगाने मिक्स होत नाही आणि आपला जे रक्तातली साखर जी आहे ती वाढत नाही. त्यामुळे डायबिटीज पेशंट हे रोज एक छोटासा लाडू म्हणजेच मॉडरेट क्वांटिटीमध्ये नक्कीच खाऊ शकतात. नैसर्गिक साखरेपासून बनलेले हे मेथीचे खास लाडू आपल्याला कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा. आवडले असतील तरीही सांगू शकतात, नसतील आवडले तरीही. त्याचबरोबर आपण कुठल्या पद्धतीने डायबिटीज पेशंटसाठी लाडू बनवता हे मला कमेंटमधून शेअर केलं तरीसुद्धा चालेल. त्याचबरोबर रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटू पुन्हा अशाच हेल्दी टेस्टी रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.